ठीक आहे, बघा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं, एक नवीन भाग या ठिकाणी आपण आज कव्हर करतोय तुमचा शिक्षक पात्रता परीक्षा या अनुषंगाने आपलं सगळं हे त्या ठिकाणी असणार आहे. ओके, एक सेकंद. बघा जवळजवळ आपल्या सगळ्या विषयाला आता सुरुवात झालेली आहे. ओके, म्हणजे इतिहासाला पण आपल्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राच्या भूगोलला पण आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी सुरुवात केलेलं आहे. आता आपण आजच्या भागामध्ये काय करू बघा, भारताच्या भूगोलला या ठिकाणी सुरुवात करतोय. ओके, तसं भारताच्या भूगोलला आपण पाठीमागे सुरुवात केलेली आहे. एक लेक्चर आपण भारताच्या भूगोलवर पाठीमागच्या काही तासामध्ये घेतलेलं आहे. बघा तुमच्या त्या कंटेंट नावाच्या फोल्डरमध्ये ते जे लेक्चर आहे बघा, ते लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटून जाईल. ओके, तर आज आपण थोडंसं पुढं जाऊया आणि पुढचं लेक्चर आपण आज या ठिकाणी सुरुवात करतोय. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि अजून एक भाग लक्षात ठेवा, चला मी फक्त तुम्हाला या ठिकाणी TETच्या अनुषंगाने शिकवणार आहे. बघा म्हणजे जास्त डीपमध्ये पण आपल्याला जायचं नाही आणि जिथं आपल्याला परीक्षेमध्ये कन्फर्म प्रश्न आहेत त्याच मुद्द्यावरती फक्त आपण या ठिकाणी काय करू बघा, बोलूया. ओके, परंतु इथं एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं बघा, आता एक पुढचं प्रकरण आपण आजच्या भागामध्ये या ठिकाणी सुरुवात करूया. आणि त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा, चला ते म्हणजे कोणतं बघा, त्या ठिकाणी सरळ भारत सीमा या नावाचं. काय बोललो मी, भारताच्या सीमा. आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, पाठीमागच्या काही वर्षामध्ये तुम्हाला भारताच्या सीमेवरती प्रश्न आलेले आहेत. थोडक्यात आपण त्या प्रश्नांच्या बद्दलही बोलूया आणि नेमकं भारताच्या सीमा कशा आहेत, कोणत्या देशाच्या भारताला सीमा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या सविस्तर आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. पहिला मुद्दा, एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर सीमा ह्या दोन प्रकारच्या आहेत. त्यापैकी पहिली जी सीमा आहे त्या पहिल्या सीमेचं नाव लक्षात ठेवा, चला बघा, जिला आपण त्या ठिकाणी भूसीमा म्हणतो. आणि सेकंड जी सीमा आहे बघा, जिला आपण त्या ठिकाणी काय म्हणूया, जलसीमा म्हणूया. काय बोललो बघा, जलसीमा. म्हणजे ह्या दोन प्रकारच्या सीमा या ठिकाणी भारताला आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतील. मग आता भूसीमेचा जर आपण विचार केला बघा, तर भारताची जी भूसीमा आहे, जगातील जवळजवळ त्या ठिकाणी 7 देशांच्या भूसीमा ह्या भारताला लागून आहेत. बघा किती देश बोललो मी, 7 देश. ते 7 देश कोणते वगैरे काय सविस्तर आपण चर्चा करूया. एक सेकंद, थोडंसं AC लागत नाहीये, एक सेकंद थांबा फक्त. हा, जगातील त्या ठिकाणी किती बघा, एकूण 7 देशांच्या भूसीमा ह्या भारतासोबत संलग्न आहेत. आणि आपण जर जलसीमेचा जर विचार केला बघा, तर लक्षात ठेवा, चला जगातील पुन्हा त्या ठिकाणी 7 देशाच्या जलसीमा ह्या भारताला संलग्न आहेत. म्हणजे भूसीमा आणि जलसीमा आपण दोन्हींचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 7 देशांच्या सीमा ह्या भारताला लागून आहेत. बघा मग आता ह्या सीमा जर त्या ठिकाणी भारताला जर लागून आहेत, तर मग लक्षात ठेवा, चला आपण जर या ठिकाणी भारतातील राज्य, काय बोललो बघा, भारतातील काय या ठिकाणी राज्य आणि जर केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला, तर बघा ह्या 7 देशाच्या सीमा भारतातील 16 घटक राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना काय बघा त्या ठिकाणी लागून आहेत. काय बोललो मी, ह्या ज्या 7 देशांच्या सीमा आहेत हे भारतातील 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना लागून आहेत. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी बघा पुन्हा एकदा ह्या जलसीमेचा जर विचार केला, तर जलसीमा ज्या आहेत बघा, ह्या पण त्या ठिकाणी सरळ आपण जर राज्य प्लस केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी 7 देशाची जलसीमा ही भारतातील 9 राज्यांना आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना काय बघा त्या ठिकाणी संलग्न आहे. ही आकडेवारी थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. म्हणजे भूसीमा जलसीमा 7 देशांना लागून आहेत. म्हणजे 7 देशांच्या जलसीमा प्लस भूसीमा भारताला लागून आहेत. आणि ह्या भूसीमा म्हणजे सरळ बघा जमिनीची सीमा आणि जल म्हणजे पाण्याची सीमा. मग आता जर तुम्ही इथं जर ह्या भूसीमेसंदर्भात जर बघितले बघा, 7 देशांच्या सीमा ह्या 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना लागून आहेत. आणि इकडे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा, 7 देशाची सीमा भारतातील 9 राज्य आणि 2 बेटांना
या ठिकाणी लागून आहेत. मग आता जर आपण सरळ सरळ जर बघितलं बघा, ही भारताची भूसीमा नेमकं एकूण किती किलोमीटरची आहे, तर लक्षात ठेवा चला, भारताची एकूण भूसीमा ही तुम्हाला पाहायला मिळते बघा 15,200 किलोमीटरची भूसीमा या ठिकाणी भारताला लागलेली आहे. परंतु जलसीमा ही पूर्णपणे काय झाली बघा, दोन भागामध्ये या ठिकाणी विभाजित झालेली आहे. काय बोललोय, दोन भागामध्ये. मग आता हे दोन भाग कोणते, आपल्याला त्याच्याबद्दल पण या ठिकाणी सविस्तर चर्चा करायची आहे. मग त्यातला पहिला जर आपण भाग बघितला, लक्ष द्या, पहिला जो भाग आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणूया मुख्य भूमी. काय बोललोय मी, मुख्य भूमी. आता आणि सेकंड तुमचा भाग आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी बेट म्हणूया. काय बोललो बघा, बेट. म्हणजे सरळ सरळ जर आपण बघितलं तर या ठिकाणी मुख्य भूमीची जी काही जलसीमा आहे ती आहे बघा तुमची 6,100 किलोमीटरची. आणि जर आपण बेटांचा जर विचार केला बघा, तर बेटांची भूसीमा ही आपल्याला पाहायला मिळते बघा 1417 किलोमीटरची. ओके, एक मिनिट, एकदा थोडंसं AC लावून, AC लागणच आहे बघ बरं, काय झालं, AC लागत नाही फक्त, काय झालं बघ ना, समजलं काय बोललो मी. या ठिकाणी भूसीमा किती आहे बघा, 6,100 किलोमीटरची आहे. आणि म्हणजे मुख्य भूमीची जी काही जलसीमा आहे बघा ती 600 किलोमीटरची आहे. आणि बेटांची जी काही जलसीमा आहे बघा ती आहे त्या ठिकाणी 1417 किलोमीटरची. मग आता जर आपण दोघांचा जर इथं बेरीज जर केली बघा, तर दोघांची त्या ठिकाणी बेरीज झाली 7,517 किलोमीटर. म्हणजे सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवा, भारताचा एकूण जो काही समुद्रकिनारा आहे किंवा एकूण त्या ठिकाणी जी काही जलसीमा आहे बघा ही लक्षात ठेवा किती किलोमीटरची आहे, 7,517 किलोमीटरची भारताला जलसीमा या ठिकाणी लागलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एक एक भाग या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्याच्या अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायची आहे. मग सुरुवात आपण करू बघा त्या ठिकाणी ह्या भारताच्या भूसीमेला. मग एकंदरीत आपण जर बघितलं बघा, मी तुम्हाला सांगितलं की भारत देशाला या ठिकाणी 7 देशांच्या सीमा लागून आहेत. मग हे तुमचे 7 देश कोणते, आपण त्याच्याबद्दल या ठिकाणी बोलूया. मग सरळ सरळ बघा, या 7 देशांचा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवा चला, भारताच्या कोणत्या दिशेला कोणता देश आहे ते पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. बघा, पहिला भाग आपण जर पाहिलं तर भारताच्या उत्तरेकडं या ठिकाणी चीन देश आहे. लक्ष द्या, या चीनच्या जर खाली जर आपण आलो बघा, या भागामध्ये हा नेपाळ देश आहे. कोणता, नेपाळ. नेपाळचं जर आपण थोडंसं जर पलीकडे आलो तर लक्षात ठेवा चला, इथं आहे बघा या ठिकाणी भूटान नावाचा देश आहे. कोणता बोललो मी, भूटान. त्यानंतर भारताच्या आपण जर पूर्वेकडे गेलो तर पूर्वेकडे बघा त्या ठिकाणी 2 देश आहेत. एक आहे बघा बांगलादेश आणि सेकंड त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला कोणता आहे बघा, म्यानमार हा देश आपल्याला भारताच्या पूर्वेकडे पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, जर आपण भारताच्या या वायव्य दिशेचा जर विचार केला तर वायव्येकडे पुन्हा त्या ठिकाणी 2 देश आहेत. एक आहे बघा अफगाणिस्तान, याची पण सीमा त्या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे. आणि सेकंड लक्षात ठेवा चला बघा, सेकंड आहे त्या ठिकाणी पाकिस्तान, याची पण सीमा त्या ठिकाणी भारतासोबत काय बघा इथं संलग्न आहे. म्हणजे सरळ सरळ जर आपण बघितलं तर भारताची जी काही भूसीमा आहे ही आहे बघा या ठिकाणी 15,200 किलोमीटरची. आणि ही भूसीमा त्या ठिकाणी ह्या 7 देशांना काय बघा इथं लागून आहे. ठीक आहे, बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारलेले आहेत. जर आपण पाठीमागचे क्वेश्चन पेपर जर चेक केले तर इथं तुम्हाला या भागावरती काय होईल बघा, प्रश्न जे आहेत ते आलेले पाहायला मिळतील. ठीक आहे, मग पहिला मुद्दा मी तुम्हाला काय सांगितलंय की भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. आणि ह्या सीमा त्या ठिकाणी एकूण किती किलोमीटरच्या आहेत बघा, 15,200 किलोमीटरच्या ह्या भूसीमा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मग आता कोणता देश कोणत्या दिशेला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिले. मग सरळ पहिला भाग लक्षात ठेवला बघा, आता ह्या देशासोबत भारताची किती किलोमीटरची सीमा आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग जर तुम्ही बांगलादेशाचा विचार केला बघा, तर बांगलादेशासोबत आपली सर्वात जास्त सीमा आहे बघा 4,096 किलोमीटरची. त्यानंतर 2 नंबर आहे बघा चीन सारखा देश, 3,917 किलोमीटरची या ठिकाणी भूसीमा ही तुम्हाला चीन सोबत पाहायला मिळते. त्यानंतर आहे बघा 3 नंबर पाकिस्तान सारखा देश, 3,000 या ठिकाणी 310, काय बोललो मी 3,310 किलोमीटरची भूसीमा ही तुम्हाला पाकिस्तान सोबत या ठिकाणी लागलेली पाहायला मिळेल. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, नेपाळ सारखा देश आहे, 1,752 किलोमीटरची भूसीमा ही नेपाळ सोबत आहे. त्यानंतर भूतान सोबत आपण जर बघितलं तर 587 किलोमीटरची भूसीमा भूतान सोबत आहे. म्यानमार संदर्भात आपण जर बोललो बघा तर 1,458 किलोमीटरची भूसीमा ही म्यानमार सोबत आहे. आणि अफगाणिस्तान सोबतचा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवा बघा या ठिकाणी 80 किलोमीटरची भूसीमा ही त्या ठिकाणी त्या अफगाणिस्तान सोबत आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर 7 देशांच्या या ठिकाणी भूसीमा भारताला लागून आहेत.
आणि ह्या 7 देशाची एकूण भूसीमा किती आहे बघा, 15,200 किलोमीटरची भूसीमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओके, मग त्यापैकी आपण जर बघितलं बघा, चीन सोबत 3,917 किलोमीटर, नेपाळ सोबत 1,752 किलोमीटर, भूतान सोबत आहे बघा 587 किलोमीटर, बांगलादेश आहे बघा 4,096, म्यानमार आहे बघा 1,458, त्यानंतर पाकिस्तान आहे बघा 3,310 आणि अफगाणिस्तान किती बघा त्या ठिकाणी 80 किलोमीटर. हे सर्व जर आपण त्या ठिकाणी जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी किती येते बघा, आपलं 15,200 किलोमीटर हे पूर्णपणे आपलं या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेव, चला ह्या भारताच्या भूसीमा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊन आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जर आपण बघितलं, चला आता आपल्याला हे तर कळालंय की भारताच्या कोणत्या दिशेला कोणता देश आहे आणि त्या देशासोबत नेमकी भारताची जी काही ही भूसीमा आहे बघा ती किती किलोमीटरची आहे, तो एक पॉईंट आपला काय झाला बघा ह्या आजच्या भागामध्ये आता इथं क्लिअर झालेला आहे. सरळ सरळ आपण जर बघितलं बघा, इकडं चीन आहे, बरोबर आहे का, चीनच्या खाली त्या ठिकाणी कोणता देश आहे बघा, नेपाळ आहे. या नेपाळच्या जर आपण खाली आलो तर भूटान सारखा देश आहे, पूर्वेकडं 2 देश आहेत, पैकी आहे बघा या ठिकाणी बांगलादेश, काय बोलतोय, नंतर जर आपण बघितलं बघा हा त्या ठिकाणी म्यानमार सारखा देश आहे. ओके, त्यानंतर जर आपण इकडं वायव्येकडे जर आलो तर लक्षात ठेवा, चला वायव्येकडे त्या ठिकाणी पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, हे देश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा. कोणता बोललोय मी, वायव्येकडं पाकिस्तान सारखा देश आहे. आणि जर आपण या भागात आलो बघा तर इकडं आहे त्या ठिकाणी अफगाणिस्तान सारखा देश. मग आता आपल्याला काय करायचं बघा, थोडासा एक एक भाग या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की हे जे काही 7 देश आहेत बघा, या 7 देशांना भारतातील 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा या ठिकाणी लागून आहेत. काय बोललो मी, 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा या 7 देशांना काय बघा या ठिकाणी लागून आहेत. तो एक भाग लक्षात ठेव. चला मग आता जर आपण ह्या चीनचा जर विचार केला तर मी फक्त आता राज्याबद्दल बोलतो, ठीक आहे, मी थोडंसं केंद्रशासित प्रदेश पुढे जाऊ आपण. आता चीन सोबत भारतातील एकूण 4 राज्यांच्या सीमा लागून आहेत. नेपाळ सोबत 5 राज्य, भूतान सोबत 4 राज्य, बांगलादेश सोबत त्या ठिकाणी 5 राज्य, म्यानमार सोबत त्या ठिकाणी 4 राज्य आणि पाकिस्तान सोबत काय बघा त्या ठिकाणी 3 राज्य. अफगाणिस्तान सोबत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या राज्याची सीमा नाही आहे. डायरेक्ट लक्षात ठेव, चला अफगाणिस्तान सोबत या ठिकाणी एक केंद्रशासित प्रदेश आहे बघा, त्याची सीमा त्या ठिकाणी तुम्हाला लागलेली पाहायला मिळते. ओके, त्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं बघा, पाकिस्तान सोबत 2-3 राज्य आहेत, म्हणजे 3 राज्यांच्या सीमा आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा या ठिकाणी लागून आहेत. आता मला सांगा, थोडंसं आपण प्रदेश बाजूला ठेवूया, आता फक्त आपण राज्याबद्दल बोलूया, फक्त काय त्या ठिकाणी राज्याबद्दल. मग आता पाकिस्तान सोबत जर या ठिकाणी भारतातील 3 राज्यांच्या सीमा जर लागून आहेत, आता कॅल्क्युलेट करा बरं, 4 आणि 5 9, 9 आणि 4 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 किती रे 25. म्हणजे आता हे कॅल्क्युलेशन किती आलंय त्या ठिकाणी 25 आले. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, किती आलंय बघा 25. हा पॉइंट खूप किचकट आहे बरं का, लक्षात ठेव. चला काय सांगतो मी, पुन्हा इकडे या तुम्ही, थोडंसं इथं बघा किती गोंधळा जाते. मला सांगा भारतामध्ये आत्ता या घडीला एकूण राज्य किती आहेत रे, 28 घटक राज्य. किती बोललोय मी 28. मग आता भूसीमा किती राज्यासोबत आहेत, 16 राज्य. आणि जलसीमा किती राज्यासोबत आहेत त्या ठिकाणी 9 राज्य. 16 9 16 9 किती झाले 25. काय बोललो मी, 16 9 किती आले त्या ठिकाणी तुमचे 25 राज्य आले. मग आता 25 राज्य आलेले आहेत, मग भारतामध्ये एकूण राज्य किती बघा 28, मग राहिले 3 राज्य. पण इथं 3 येत नाही, मी तुम्हाला बोलतो पुढे गेल्यानंतर ही संकल्पना कशी आहे. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे इकडे लक्ष द्या बघा. जर आपण भारतातील भूसीमेचा जर विचार केला तर ह्या भूसीमा, एक सेकंद, हे कॉल मला एकच सेकंद फक्त, एक सेकंद. हा विचार, हा पुढे. हा कुठे म्हणतो विचार. बरं ठीक आहे थांब थोडंसं, मी कॉल बॅक करतो. थांब म्हणलं, मी फोन करतो घरी. हां चला, आपला जो मेन मुद्दा होता बघा आपण तिकडे येतोय, थोडंसं लक्ष द्या. मला सांगा, आता भारताची जी काही भूसीमा आहे बघा, ही भूसीमा आहे त्या ठिकाणी 16 राज्यासोबत.
किती राज्य? 16 राज्य. आणि जी त्या ठिकाणी जलसीमा आहे बघा, ही जलसीमा त्या ठिकाणी किती राज्यासोबत आहे? ही आहे बघा त्या ठिकाणी 9 राज्य. आता मला सांगा 16 आणि 9 आपलं उत्तर किती आलं बघा त्या ठिकाणी? 25 राज्य. काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. 25 राज्य. पण ह्या 25 राज्यामधून असे 2 राज्य आहेत. एक गुजरात राज्य आहे बघा. कोणतं राज्य? गुजरात. आणि अजून एक आहे बघा त्या ठिकाणी पश्चिम बंगाल. पुढे आपण बघूया त्या राज्याबद्दल. गुजरात आणि काय? पश्चिम बंगाल. या 2 राज्याला भूसीमा पण आहेत आणि जलसीमा पण आहेत. काय बोललो मी? भूसीमा पण आहेत आणि जलसीमा पण आहेत. कोणत्या 2 राज्याला? गुजरात आणि त्या पश्चिम बंगाल राज्याला. मग या 25 मधून काय करा बघा, या ठिकाणी सरळ 2 राज्य मायनस करा. तुमचं उत्तर आलं किती त्या ठिकाणी? 23 राज्य. आता भारतामध्ये सध्याला 28 घटक राज्य आहेत. मग 28 मधून जर 23 काढले तर राहिले किती बघा मित्रांनो? हे आले तुमच्या त्या ठिकाणी 5 राज्य. म्हणजे भारतामध्ये 5 राज्य असे आहेत की ज्यांना जलसीमा पण नाही आणि भूसीमा पण नाहीये. म्हणजे त्यांची सीमा कोणत्याच देशासोबत लागलेली नाहीये. मग ते 5 राज्य कोणते ते पण आपण नंतर बघूया. पण आता मी तुम्हाला मगापासून काय बोलतोय, एकूण भूसीमा त्या ठिकाणी किती राज्यांना आहे बघा? 16 राज्यांना. पण ज्यावेळेस तुम्ही इथं टोटल राज्य काउंट केले बघा, उत्तर आलं तुमचं 25. याचा अर्थ लक्षात ठेव. चला पुढचे जे काही त्या ठिकाणी 8-9 राज्य आहेत की या राज्यांच्या सीमा सलग 2-2, 3-3 देशांसोबत संलग्न आहेत. ते आपण पुढे बघूया. पण आत्ता सध्याला आपल्याला काय करायचंय, सरळ भारताच्या कोणत्या दिशेला कोणता देश आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्या देशासोबत या ठिकाणी किती किलोमीटरची भूसीमा या ठिकाणी लागलेली आहे ते पण आपल्याला माहित पाहिजे बघा. ठीक आहे. मग उत्तरेकडे चीन आहे, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान आणि काय बघा त्या ठिकाणी अफगाणिस्तान. मग चीन सोबत आहे 3917, नेपाळ 1752 आहे, भूतान त्या ठिकाणी 587 आहे, बांगलादेश 4096 किलोमीटर, म्यानमार 1458 किलोमीटर आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं बघा तर पाकिस्तान 3310 किलोमीटर आहे आणि अफगाणिस्तान सोबतचा जर आपण विचार केला तर ती आहे बघा त्या ठिकाणी किती? 80 किलोमीटर. किती बोललोय मी? 80 किलोमीटर. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं बघा हे टोटल कॅल्क्युलेशन किती आलंय? 15200 किलोमीटर. मग आता लक्षात ठेवत चला, मग या चीन सोबत 4 आहे, नेपाळ सोबत 5 राज्यांच्या सीमा आहेत, भूतान सोबत त्या ठिकाणी 4 राज्यांच्या सीमा आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं बघा बांगलादेशासोबत त्या ठिकाणी एकूण 5 राज्यांच्या सीमा आहेत. म्यानमार सोबत पुन्हा लक्षात ठेवत चला त्या ठिकाणी एकूण तुमच्या 4 राज्यांच्या सीमा आहेत. बरोबर आहे का? त्यानंतर जर आपण बघितलं बघा सरळ सरळ लक्षात ठेवू. चला काय झालंय, 11:30. बापरे, मी तुम्हाला टायमिंग 11:30 दिलता का आज? ते मेसेज माझा टायमिंग किती होता आजचा? 11:30. जाऊ द्या, 11ला सुरू केलं मी. ते गणगणाची एवढी अटक. बरं असू द्या, चला काय अडचण नाही. लक्ष द्या सगळ्यांनी. तर सरळ तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे राज्य जे आहेत बघा ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता राज्यांची संख्या तुम्हाला कळाली. आता राज्यांची नावं जी आहेत ही नावं त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा. मग आता जर आपण या ठिकाणी चीन सोबत नेमकं एकूण किती राज्यांच्या सीमा हे जर आपण पाहिलं बघा तर आत्ता पाहिलेलं आहे एकूण किती राज्य बघा? 4 राज्य. काय बोललो मी? 4 राज्यांच्या सीमा ह्या त्या ठिकाणी चीन सोबत आहेत. आता मग हे 4 राज्य कोणते बघा हे लक्षात ठेवतो. त्यासाठी एक सोपी ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो आणि ती सोपी ट्रिक्स आहे अरुणा. काय बोललो बघा? अरुणा उत्तर आणि सिक्कीमला चल. काय बोललो मी? अरुणा उत्तर आणि सिक्कीमला काय बघा त्या ठिकाणी चल. लक्ष द्या रे. म्हणजे चीन सोबत या ठिकाणी या राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्याची सोपी तुम्हाला सिस्टम सांगतो मी किंवा सोपी एक ट्रिक सांगतो. अरुणा उत्तर आणि सिक्कीमला चल. हे लक्षात घ्या तुम्ही. आता हे काय करा, सगळ्यांनी जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एक छानपैकी तुम्हाला स्टोरी सांगतो बघा मी. आता ही स्टोरी कशी आहे लक्षात घ्या. चीनच्या नंतर आहे बघा नेपाळ, नेपाळच्या नंतर आहे बघा त्या ठिकाणी भूतान सारखा देश, भूतानच्या नंतर आहे बघा या ठिकाणी बांगलादेश सारखा देश, त्यानंतर आहे बघा या ठिकाणी म्यानमार सारखा देश आणि म्यानमारच्या नंतर आहे बघा या ठिकाणी काय? पाकिस्तान देश. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नेपाळ सोबत त्या ठिकाणी एकूण 5 राज्य, भूतान सोबत 4 राज्य, बांगलादेश 5, म्यानमार 4, पाकिस्तान 3. आता 2 मिनिटं लक्ष द्या. ही स्टोरी अशी आहे. हे राज्य लक्षात कसे ठेवायचे बघा त्यासाठी एक अशी एक स्टोरी आपण बनवलेली आहे आणि ती स्टोरी लक्षात ठेवा. त्याला कन्सिडर करा. 2 जण आहेत, नवरा बायको, नवीन लग्न झाले,
जस्ट नवीन लग्न आहे, अजून काही एवढं एकमेकाला ओळखत नाही येतं. आणि दोघं जण फिरायला गेले चीनला. कुठं फिरायला गेले? चीनला. आणि तो काही नवरा जो आहे बघा, जो नवरा मुलगा आणि जी नवरी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे बघा त्या ठिकाणी अरुणा. नाव काय तिचं त्या ठिकाणी? अरुणा हे तिचं नाव आहे. आणि दोघं जण नवीन आहेत, लग्न झालं, फिरायला गेले. आणि फिरायला गेले कुठं बघा त्या ठिकाणी? चीनला. पण चीनला गेल्यानंतर काय झालं बघा, तो जो मुलगा आहे त्याचा त्या ठिकाणी थोडासा प्लॅन बदलला आणि तो तिला असं रागात बोलला, अरुणा उतर, सिक्कीमला चल. काय बोलले? अरुणा उतर, सिक्कीमला चल. पण नवीन लग्न झालेलं आहे. आता हा एकदम असा रागात तिला बोलला, त्यामुळे अरुणा बी काय खतम बात आहे अरुणाचा. तिला जर एवढं रागात जर बोललंय तर तिला राग आला आणि दोघांचे खतरनाक त्या ठिकाणी भांडणं झाली चीनमध्ये. नवीन कपल आहे आणि भांडणं झाल्याने ती म्हणली की मला तुला सोडून द्यायचंय, आता लक्षात घ्या, मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये. एक तर बिचाराचं लग्न होत नव्हतं, असा दुष्काळ सगळा होता आयुष्यामध्ये. इकडून तिकडून लग्न झालंय. आता अरुणा काय म्हणती? मला तुझ्यासोबत राहायचं नाही, खतम बात. याला वाटलं जे एक तर लग्न होत नाही, इकडून तिकडून कसं तरी आपलं लग्न जो केलेलं आहे, एवढा खर्च करून चीनला घेऊन आलो गेलं मी, आणि फक्त काय बोललोय? अरुणा उतर, सिक्कीमला चल. आणि नीला राग आला आणि अरुणा म्हणते की आता तुम्ही जा, मी तुम्हाला सोडून देते. पागल झाला तो. आता एक तर इकडून चीनला गेला, त्यामुळे काय झालं बघा त्याला, मग तो गेला नेपाळला. कुठं गेला बघा? नेपाळला. आता नेपाळ हा पूर्णपणे देवभूमीचा प्रदेश आहे आणि तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस अरुणा म्हणली की मला तुझ्यासोबत राहायचंच नाही बाबा, त्यावेळेस त्या पठ्ठ्याला पूर्ण देव आठवले. त्याला वाटलं की बापरे आता खतम, मी म्हणजे आता मला असं बी नेपाळपर्यंत आलोय मी, आता जर अरुणाने जर मला सोडलं इथंच मला लगेच भगवे कपडे घालून लगेच पुढं सरकणं, हिमालयामध्ये जायचं, काही टेन्शनच नाही आहे. मग तिथं काय केलं बघा त्यांनी? सगळे देवाचा म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो घाबरला आणि घाबरून त्या ठिकाणी काय केलं बघा, त्यांनी देवाकडे जाण्याचा प्लॅन केला. म्हणजे त्याला सगळीकडं इथं काय झालं बघा, देवच दिसायला लागले. म्हणजे पश्चिमेकडं, त्यानंतर उत्तरेकडं, पश्चिम उत्तर उत्तर बी बी पश्चिम उत्तर उत्तर बी सियाराम. सियाराम देवाचं नाव आहे. म्हणजे त्याला सगळीकडे काय झालं बघा, आता देवच देव दिसायला लागले. का दिसायला लागले? कारण की तो भांडणं झाले त्यांचे खतरनाक तिकडं, आणि ती म्हणली आता मी तुला सोडून देते. मग आता त्यांनी प्लॅन काय केला बघा, लक्षात ठेवला. तो गेला या ठिकाणी कोणाकडं? या भूतानकडे गेला. आणि भूतानकडे गेल्यानंतर तरी पण त्या ठिकाणी अरुणा काय ऐकतच नाही बाबा. आता त्याचा दिमाग खराब झाला आणि त्यांनी काय सांगितलं, तू येत नाही माझ्यासोबत? ठीक आहे. रागात तिला काय बोलला बघा, रागात डबल असं एक बोलला, अरुणा अरुणा आपसी, अरुणा आपसी. म्हणजे हिंदीमधून बोलला, अरुणा आपसी जैसी मैं 10 और शादियां कर सकता हूं. समज, रागात माणूस रागात काही पण बोलून जातं. एकच बळच झाली 10 पुढं कुठं करणार तो, पण रागात बोलला, अरुणा आपसी 10 अजून बायका करतो मी तो यासारखं, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे म्हणलाय बरं का, एक पण होणार नाही, काळजी नका करू. पण रागात त्या ठिकाणी बोलला तो. आता काय झालंय? रागात बोलला. मग अरुणा म्हणली आता खतम, आता तू संपला, आता मी तुला बोलतच नाही. मला तू आता डायरेक्ट माझ्यासारख्या 10 बायका उभा करतो, आता तो थोबडी मला बघच नाही. म्हणजे आता खतरनाक त्यांचे भांडणं झाले बघा. एक तर म्हणजे सगळी आता विषयच खतरनाक झालेला आहे. आणि मग त्यावेळेस तो पठ्ठ्या काय झाला माहिती आहे का, तो गेला बांगलादेशमध्ये. आणि बांगलादेशाकडे सांगितलं, भाऊ काहीतरी सांगा तिला समजून, एवढा मोठा खर्च करून तिला इकडे आणलंय मी आणि उगं काहीतरी आपलं काही पण ती हे करायला लागली. म्हणजे बांगलादेश तुम्हीच काय करा आता समजून सांगा, तुम्ही माझे मित्र आहात. काय बोलले? तुम्ही माझ्या त्या ठिकाणी मित्र आहात, म्हणजे मला तुमच्यामध्ये माझा मित्र दिसतोय. म्हणजे लक्षात ठेव, चला आप में मुझे मेरा ये जो दोस्त आहे किंवा मित्र जो आहे तो मला दिसायला लागला. तुम्ही काही करून अरुणाला समजून सांगा. पण बांगलादेश म्हणला, भाई तू आणि तो मॅटर, तो बायको काय ऐकण्याच्या ह्याच्यातले नाही, तू बघ भाई, तू काय असेल ते ठीक आहे. मग आता खतम झाला पाहिजे कार्यक्रम त्याचा. तो गेला पुन्हा त्या ठिकाणी म्यानमारकडं. आणि म्यानमारनं सांगितलं पाहिजे नवीन लग्न तो झाले, तुला कळायला पाहिजे, तू बायकोला चीनला घेऊन गेला, मध्येच कशाला सिक्कीमला सांगितलंय, आणि एवढं रागाने कशाला तिला बोललाय? थोडं प्रेमाने बोल, प्रेमाने बोल. आता नवरा प्रेमाने कसं बोलतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत असेल. आणि मग त्या म्यानमारने सांगितलं की भाई थोडासा प्रेमाने बोल तिला. आणि मग तो तिला प्रेमाने काय बोलला, अरुणा अरुणा तुला सिक्कीम आवडत नाही, काय अडचण नाही आहे, मग काय कर, अरुणा रामपूरला चल ना ग. आता जरा प्रेमात आला तो, ठीक आहे, अरुणा रामपूरला चल ना ग असं म्हणला. मग अरुणा आता थोडीशी जरा सायलेंट झाली, कारण की आता ठीक आहे एवढा दूर गेलाय तो बिचारा, बरोबर आहे की नाही. अरुणा रामपूरला चल ना ग. ह्या दोघांचं मॅटर सुरू आहे बघा, ही भांडणं चालू आहेत.
आणि त्यात पाकिस्तान मध्येच आला आणि पाकिस्तान अरुणाला म्हणतोय त्याला दी सोडून तू माझ्यासोबत चल. आता झाला ताण डोक्याला देव. पाकिस्तान म्हणतोय त्याला सोडून दे आणि तू आता माझ्यासोबत चल, आपण दोघं जाऊ फिरायला. मग त्या पोराचा दिमाग खराब झाला आणि तो म्हणला पाकिस्तानला, अरे तुम्ही पाकिस्तानला डायरेक्ट सांग काय बघा काय सांगितलंय, तुम्ही जरा गुपचूप राहाल का, गुपचूप राहाल, तुम्ही जरा गुपचूप राहाल का, आमचा मॅटर चाललाय, तुम्ही शांत बसा, तुम्ही जरा काय राहा त्या ठिकाणी, गुपचूप राहा, गुपचूप शांत बसा, आमचं बघू द्या काय करायचं ते. हे आहेत त्या ठिकाणी हे सगळे ट्रिक्स लक्षात ठेवत चला. स्टोरी आहे स्टोरी. दोघं जण चीनला फिरायला गेले, बायकोचं नाव अरुणा आहे आणि चीनला फिरायला जात असताना मध्येच म्हणला अरुणा उतर सिक्कीमला चल. अरुणा म्हणली मला तू असं बोललास कसं काय, खतम बात, मी तू येत नाही. आता भांडणं झाले. अरुणा म्हणली मला तुला सोडून द्यायचंय. मग त्याला सगळीकडे देव आठवा लागले, पश्चिम उत्तर, उत्तर बी त्याला रामत दिसा लागला. मग नंतर तो त्या ठिकाणी भूतानकडे गेला आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी अजून रागात तिला बोलवतो आप तो यासारखे विशेष नाही, अरुणा आपसी. नंतर त्या ठिकाणी बंगालमध्ये गेला, त्याला वाटू लागलं की बंगाल भाई आमचं कुठंतरी मॅनेज करून दे, म्हणजे अरुणा आप में मित्र दिसा लागला. नंतर त्या ठिकाणी म्यानमारला गेला. मग म्यानमारने सल्ला दिला भाई नवीन लग्न झालं, बायकोला थोडं प्रेमाने बोल. मग त्यांनी सांगितलं अरुणा रामपूरला चल ना ग. आणि पाकिस्तानने मध्येच काय केलं बघा, ह्या दोघांच्या मध्ये उडी घेतली आणि पाकिस्तान त्या अरुणाला म्हणला त्याला देश सोडून माझ्यासोबत चल. त्याला राग आला आणि तो काय बोलला बघा त्या ठिकाणी, जरा गुप राहाल. हे ट्रिक्स त्या ठिकाणी लक्षात ठेवा. चला कशी आहे आता लक्ष द्या काय सांगतोय बघा. आता चीन सोबत नेमकं भारतातील कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा आहेत त्या सीमेबद्दल त्या ठिकाणी बोलतोय मी. लक्षात ठेवा. चला अरुणा, अरुणा ज्या मुलीचं नाव आहे, पण इथं तुम्हाला अरुणा म्हणजे काय त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा. अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश. काय बोललोय, अरुणा म्हणजे काय त्या ठिकाणी, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा तर त्या ठिकाणी उत्तर, उत्तर म्हणजे लक्षात ठेवा. चला चीन सोबत दुसरं एक राज्य आहे बघा, त्या ठिकाणी उत्तराखंड राज्याची सीमा लागलेली आहे. ठीक आहे, अरुणा उत्तर. सिक्कीम, आता सिक्कीम नावातच आहे ते, ओके सिक्कीम नावच आहे. म्हणजे तिसरं एक राज्य लक्षात ठेवा. चला काय बघा त्या ठिकाणी सिक्कीम आहे. आणि जर आपण ला जर बघितलं बघा, पण लाच्या अगोदर आपण चल कडे येऊया. चल म्हणजे लक्षात ठेवा. चला काय बघा या ठिकाणी हिमाचल प्रदेश. काय बोललो मी, हिमाचल प्रदेश. आणि त्याच्यानंतर ला शब्द आहे. ला म्हणजे काय बघा, हा जो लडाख केंद्र शासित प्रदेश आहे याची पण सीमा त्या ठिकाणी कोणासोबत लागून आहे बघा, ह्या चीन सोबत लागून आहे. कोणासोबत त्या ठिकाणी, चीन सोबत. म्हणजे अरुणा उत्तर, सिक्कीमला चल. अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश, उत्तर म्हणजे उत्तराखंड, सिक्कीम म्हणजे सिक्कीम, ला म्हणजे हिमाचल प्रदेश. आणि लक्षात ठेव चला ला म्हणजे लडाख आणि चल म्हणजे काय त्या ठिकाणी हिमाचल प्रदेश. एवढ्या राज्यांच्या सीमा त्या ठिकाणी कोणासोबत आहेत बघा, ह्या चीन सोबत आहेत. त्यानंतर तुमचा सेकंड देश आहे बघा नेपाळ. नेपाळ सोबत त्या ठिकाणी एकूण 5 राज्यांच्या सीमा आहेत. मग आता काय झालं बघा, पश्चिम उत्तर, उत्तर बी सियाराम. आता लक्ष द्या. मग आता पश्चिम म्हणजे लक्षात ठेव चला या ठिकाणी जर आपण बघितलं, पश्चिम म्हणजे या ठिकाणी तुमचं पहिलं राज्य आहे बघा पश्चिम बंगाल राज्य. ओके, उत्तर म्हणजे तुम्हाला मगाशी बोललो मी आता कोणतं राज्य आहे बघा, हे आहे उत्तराखंड. पुन्हा एक उत्तर आहे म्हणजे लक्षात ठेव चला बघा उत्तर प्रदेश. म्हणजे पश्चिम उत्तर, उत्तर बी, बी म्हणजे बघा त्या ठिकाणी बिहार. आणि सियाराम, सियाराम मधलं फक्त सी घ्या, सी म्हणजे काय बघा त्या ठिकाणी सिक्कीम. म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि सिक्कीम या राज्यांच्या सीमा त्या ठिकाणी काय बघा, ह्या सरळ सरळ नेपाळ सोबत लागलेल्या आहेत. काय बोललो मी, नेपाळ सोबत. त्यानंतर भूतान सोबत 4 आहेत. अरुणा आपसी या इकडे. मग आता 3 नंबर भूतान आहे. एकूण त्या ठिकाणी किती राज्य बघा, 4. इथं 4 राज्य आहेत. मग अरुणा आपसी, मग अरुणा म्हणजे आहे बघा त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश. काय बोललो मी, अरुणा म्हणजे काय, अरुणाचल प्रदेश. आ म्हणजे आहे बघा त्या ठिकाणी आसाम. प म्हणजे आहे बघा त्या ठिकाणी सरळ प म्हणजे या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे. ओके, आणि आपसी अरुणा आपसी, सी म्हणजे आहे बघा त्या ठिकाणी सिक्कीम. काय बोललोय, सी म्हणजे काय बघा त्या ठिकाणी सिक्कीम आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जर आपण बघितलं बघा, सेकंड त्या ठिकाणी बांगलादेश आहे. मग या बांगलादेशासोबत पण त्या ठिकाणी एकूण किती बघा, 5 राज्यांच्या सीमा. मग आता त्यासाठी सोपी ट्रिक्स कोणती आहे, इथं आप में मित्र, बांगलादेश आप में मित्र. मग आ म्हणजे लक्षात ठेव चला पुन्हा त्या ठिकाणी काय बघा आसाम आहे. आप, प म्हणजे काय पश्चिम बंगाल. आप मे, मे म्हणजे काय त्या ठिकाणी मेघालय, मेघालय. आप मे. त्यानंतर चौथा आहे बघा मी, मी म्हणजे काय बघा त्या ठिकाणी मिझोराम. आणि शेवटी मित्रामधलं शेवटी त्र आहे बघा, त्र म्हणजे त्या ठिकाणी काय त्रिपुरा.
म्हणजे सरळ लक्षात ठेवू चला, आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या 5 राज्यांच्या सीमा त्या ठिकाणी काय बघा, ह्या बांगलादेशासोबत त्या ठिकाणी लागून आहेत. मुद्दा क्लिअर. त्याच्यानंतर थोडंसं आपण जर पुढे गेलो बघा, तर पुढचा त्या ठिकाणी देश आहे तो म्हणजे लक्षात ठेवू चला म्यानमार आहे. म्यानमार सोबत त्या ठिकाणी एकूण 4 राज्य. मग आता पुन्हा त्या ठिकाणी म्यानमार सोबत गेल्यानंतर तो थोडा बायकोला प्रेमाने बोललाय. मग प्रेमाने बोलला म्हणजे काय म्हणला, अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश बरोबर आहे का नाही, अरुणाचल. आता काय बोलला बघा तरी तो, अरुणा रामपूरला चल ना ग. आता मला सांगा, हा जो राम शब्द आहे, राम आपल्या भारतामध्ये असं एक राज्य आहे बघा, त्याच्या शेवटी राम आहे आणि ते राज्य लक्षात ठेवू चला मिझोराम. काय बोललो मी, मिझोराम. त्यानंतर पुढचा एक शब्द आहे बघा, पूर. आपल्या भारतामध्ये असं एक राज्य आहे की त्याच्या शेवटी पूर आहे आणि ते आहे बघा त्या ठिकाणी मणिपूर. काय बोललोय, मणिपूर. आणि जर तुम्ही चल नाग शब्द डायरेक्ट कट करून टाका, डायरेक्ट नाग या शब्दाचा या ठिकाणी पुढचा राज्य आहे बघा नागालँड. काय बोललोय मी, नागालँड. अरे मुद्दा क्लिअर का. आणि शेवटी यांचं सगळं त्या ठिकाणी सुरू असताना पाकिस्तान मध्येच आला आणि तो म्हणतोय की आता अरुणा त्याला सोडून देऊन तू डायरेक्ट माझ्यासोबत चला. आता ठीक आहे, म्हणजे आता डोक्याला ताण झाला. आता काय मग इथे ट्रिक्स कोणती आहे की जरा गुप राहाल. म्हणजे लक्षात ठेव चला बघा जम्मू काश्मीर. या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची सीमा त्या ठिकाणी पाकिस्तानला आहे. रा म्हणजे लक्षात ठेव चला बघा त्या ठिकाणी राजस्थान. त्यानंतर गु मधला पहिला आहे बघा त्या ठिकाणी गुजरात. प मधला आहे बघा त्या ठिकाणी पंजाब. अरे बरोबर आहे का नाही. आणि रहा काढून टाका आणि ल ठेवा. ल म्हणजे काय बघा त्या ठिकाणी लडाख. हा आपल्या भारतातला केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे सरळ जर आपण बघितलं बघा तर या ठिकाणी पाकिस्तान सोबत राजस्थान, गुजरात आणि पंजाब. एसीला वर एसी लागतच नाही. तो हे रिमोट कुठे पाय बरं, बाहेर ठेवलं होतं त्याने, तिथं पाय बरं, हे पाहणार आहे पूर्ण वल्ल झालं मी. हा काय बोललो मी, पाकिस्तान सोबत बघा राजस्थान, गुजरात आणि पंजाब या 3 राज्यांच्या सीमा त्या ठिकाणी काय बघा आपल्याला पाहायला मिळतील. आणि 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. एक म्हणजे काय बघा जम्मू काश्मीर आणि सेकंड लक्षात ठेवचाल त्या ठिकाणी काय लडाख. नाही ना, त्याला विचारा कुठे ठेवलं. जम्मू काश्मीर आणि काय बघा त्या ठिकाणी लडाख. काय पाहिजे, हा. आणि सेकंड आपण जर बघितलं बघा अजून एक देश आहे, त्या देशाचं नाव लक्षात ठेवू चला, तो आहे बघा त्या ठिकाणी अफगाणिस्तान. आणि या अफगाणिस्तान सोबत भारतातील केवळ एकच केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे आणि तो लक्षात ठेवू चला, तो म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी लडाख नावाचा. काय बोललोय, लडाख. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या भारताच्या भूसीमा आहेत त्या भूसीमा त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे सरळ बघा 7 देशांच्या सीमा त्या ठिकाणी भारताला लागून आहेत आणि बाकी इतर आपण जर बघितलं बघा तर हा डाटा आपल्याला पूर्णपणे माहीत असणं आवश्यक आहे. कोणत्या देशासोबत किती किलोमीटरची भूसीमा हा एक भाग काय करा बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे. त्यानंतर सरळ हे राज्य जे आहेत त्या देशांना लागलेले ते राज्य पण आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजेत. चीन सोबत बघा अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि लडाख हा काय बघा त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर भूतान सोबत जर आपण बघितलं तर लक्षात ठेवू चला बघा भूतान सोबत अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि काय सिक्कीम. नेपाळ सोबत बघा पश्चिम बंगाल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि काय बघा सिक्कीम. बांगलादेशासोबत आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. त्यानंतर म्यानमार सोबत अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड. पाकिस्तान सोबत जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि लडाख. आणि अफगाणिस्तान सोबत काय बघा तरी लडाख. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या भूसीमा आहेत ह्या भूसीमा या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. काय म्हणतात सर नेपाळ आणि भूतान काय दिशा सांगता का. दिशा म्हणजे मला नाही कळलं. दिशा म्हणजे काय हे म्हणताय तुम्ही. दिशा असं काही नाही सर, लक्षात ठेवा चला. म्हणजे बघा आता हे याचा विषय कसा आहे लक्षात घ्या. उत्तर दिशा तसं तर क्लिअर चीन आहे, परंतु याला तुम्ही पूर्वेकडे पण घेऊ शकता आणि ईशान्येकडे पण घेऊ शकता. कारण की आता मला सांगा नेपाळ सोबत डायरेक्ट इकडे उत्तर प्रदेश वगैरे तिथपर्यंत आलेलं आहे. ते समजलं काय बोललो मी. म्हणजे तुम्ही सारं नेपाळ आणि भूतानला सरळ ईशान्येकडले राज्य म्हणा सोप्या भाषेमध्ये. काय बोललो बघा त्या ठिकाणी ईशान्य. पूर्व पण नका म्हणू. पूर्वेकडे हे 2 आहेत. त्यानंतर हे आहेत बघा तुमचे ईशान्येकडील राज्य. काय ईशान्येकडील देश. म्हणजे या ईशान्येकडून त्या ठिकाणी ह्या सीमा लागलेल्या आहेत. आणि हे जे 2 देश आहेत बघा यांना आपण सरळ वायव्येकडील देश म्हणूया. ठीक आहे. म्हणजे वायव्येकडनं काय झालं बघा त्यांच्या सीमा इथं लागून आहेत. यांच्या पूर्वेकडून लागून आहेत. चीनची उत्तरेकडून आहे
आणि यांची त्या ठिकाणी काय बघा ईशान्येकडून. तर अशा प्रकारच्या ह्या भूसीमा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. आता त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढं जातोय. सेकंड भाग लक्षात ठेव. चला बघा, भारताची काय त्या ठिकाणी जलसीमा. आता एक तर पहिला मुद्दा आपला क्लिअर पाहिजे बघा. ज्यावेळेस तुम्ही भारताच्या जलसीमेसंदर्भात बोलता, मगाशी आपलं बोलणं झालेलं आहे, ही 2 भागामध्ये पूर्णपणे विभागलेली आहे बघा जलसीमा. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे लक्षात ठेव चला मुख्य भूमी. आता मुख्य भूमी कशाला म्हणायचंय, म्हणजे सरळ मुख्य भूमी म्हणजे भारतातील एकूण राज्य. मग सरळ सरळ आपण जर बघितलं बघा, भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा आहे. किती राज्य बघा त्या ठिकाणी, 9 राज्य. आणि या 9 राज्यामधले 69 जिल्हे आहेत की ज्यांना त्या ठिकाणी समुद्र किनारा लागलेला आहे. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा, आज सेकंड आपण त्याला बेट म्हणूया, बेटे. जर तुम्ही या बेटांचा जर विचार केला तर भारतामध्ये 2 बेटं आहेत की ज्यांना समुद्र किनारा आहे. आणि या 2 बेटामधले 4 जिल्हे आहेत की त्यांना काय बघा त्या ठिकाणी समुद्र किनारा लागून आहे. म्हणजे सरळ सरळ जर आपण बघितलं तर 9 राज्य आणि 2 बेटांना भारतामध्ये समुद्र किनारा लागून आहे. आणि 69 + 4 म्हणजे 73 जिल्ह्यांना काय बघा त्या ठिकाणी भारतामध्ये समुद्र किनारा लागून आहे. हा एक भाग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. परंतु जलसीमा ही भारताची एकूण 7 देशांसोबत आहे. ती कशी, लक्ष द्या. आता सरळ सरळ आपण काय करू बघा त्या ठिकाणी, एकदा जलसीमेशी संलग्न असणारे देशांचा आपण एकदा विचार करूया. जलसीमेशी काय त्या ठिकाणी संलग्न असणारे देश. मग बघा, आता भारताची जी काही जलसीमा आहे याच्याबद्दल आपण बोलतोय, ही आहे बघा त्या ठिकाणी 7 देशांसोबत. त्यापैकी पूर्वेकडे जर आपण गेलो, इथं 2 देश आहेत. पहिला लक्षात ठेव चला बघा, बांगलादेश आहे, यासोबत आपली त्या ठिकाणी जलसीमा आहे. आणि अजून जर आपण बघितलं बघा, एक आहे बघा म्यानमार, त्यासोबत पण आपल्या त्या ठिकाणी काय बघा जलसीमा आहे. त्यानंतर अजून 2 देश आहेत. एक लक्षात ठेव चला इंडोनेशिया, यासोबत पण आपली त्या ठिकाणी जलसीमा आहे. आणि अजून एक लक्षात ठेव चला बघा थायलंड, यासोबत पण त्या ठिकाणी काय बघा आपली जलसीमा आहे. त्यानंतर दक्षिणेकडे जर तुम्ही गेले बघा तर श्रीलंका आहे, या श्रीलंकेसोबत पण आपल्या त्या ठिकाणी काय जलसीमा लागून आहे. जर आपण नैऋत्येकडे आलो या दिशेला तर बघा इकडे एक देश आहे, ज्या देशाचं नाव लक्षात ठेव चला त्या ठिकाणी मालदीव. या मालदीवची जलसीमा काय बघा त्या ठिकाणी लागून आहे. आणि जर तुम्ही या भागात आले तर लक्षात ठेव चला बघा, इथं पाकिस्तान हा देश आहे की याची जलसीमा काय बघा त्या ठिकाणी भारताला लागून आहे. म्हणजे सरळ 7 देश कोणते, बांगलादेश, म्यानमार, त्यानंतर इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका, मालदीव आणि पुढचा देश कोणता बघा त्या ठिकाणी पाकिस्तान आहे. यांच्या जलसीमा ह्या त्या ठिकाणी भारताला लागून आहेत. आता या देशांचा आपण जर विचार केला, काय बोलतो माझ्या बोलण्याकडे थोडंसं जरा लक्ष द्या. मला सांगा, बांगलादेश आणि म्यानमार यांची भूसीमा पण भारताला आहे. मगाशी आपण बघितले भूसीमा. आणि पाकिस्तान याची पण त्या ठिकाणी भूसीमा भारताला आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर या ठिकाणी सरळ सरळ भूसीमा, काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, भूसीमा आणि सेकंड आहे बघा तुमची त्या ठिकाणी जलसीमा. ह्या दोन्ही पण सीमा संलग्न असणारे एकूण 3 देश लक्षात ठेव चला. त्यापैकी पहिला आहे बघा बांगलादेश, त्यानंतर 2 नंबर आहे या ठिकाणी म्यानमार आणि तिसरा आहे बघा तो म्हणजे कोणता, तर तो आहे त्या ठिकाणी पाकिस्तान, की ज्या देशाची जल प्लस भूसीमा ही भारतासोबत काय बघा त्या ठिकाणी संलग्न आहे. इथपर्यंत मुद्दा क्लिअर. यापुढे आता आपल्याला काय करायचं माहितीये का, सरळ लक्षात ठेव चला. मग भारतातील 9 राज्य आणि जे काही तुमचे त्या ठिकाणी 2 केंद्र शासित प्रदेश आहेत की ज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे, आपण त्यांचा त्या ठिकाणी विचार करूया. आता लक्ष द्या, हा पूर्णपणे हिंदी महासागर आहे. काय बोललो बघा, हा पूर्णपणे त्या ठिकाणी काय हिंदी महासागर आहे. या हिंदी महासागराची पूर्वेकडली शाखा म्हणजे लक्षात ठेव चला काय बघा, तर ते आहे बंगालचा उपसागर. बोलण्याकडे लक्ष द्या, हिंदी महासागराची पूर्वेकडील शाखा म्हणजे काय, बंगालचा उपसागर आहे. त्यानंतर या हिंदी महासागराची या ठिकाणी पश्चिमेकडील शाखा म्हणजे लक्षात ठेव चला काय बघा त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे. काय बोललो मी, अरबी समुद्र, हे लक्षात ठेव चला. मग आता भारतातल्या 9 राज्यांना नेमका कसा समुद्र किनारा आहे किंवा किती आहे आपण त्याच्याबद्दल बोलतोय. लक्षात ठेव चला बघा, इथं एक राज्य आहे, त्या राज्याचं नाव लक्षात ठेव चला गुजरात. गुजरातच्या खाली महाराष्ट्र, नंतर त्या ठिकाणी गोवा, नंतर कर्नाटक, नंतर केरळ, तमिळनाडू, आंध्रा, ओडिसा आणि पश्चिम बंगाल. एका जास्त वेळ लागणारच नाही त्याला, लक्ष द्या काय बोलतो मी. इथं राज्य आहे ते म्हणजे कोणतं बघा, गुजरात राज्य. त्यानंतर गुजरातच्या खाली आहे बघा महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या खाली आहे त्या ठिकाणी गोवा.
या गोव्याचे जर तुम्ही खाली गेले बघा, इकडे आहे त्या ठिकाणी कर्नाटक राज्य. कर्नाटकच्या नंतर आहे बघा या भागामध्ये सरळ हे आहे बघा तुमचं केरळ नावाचं राज्य. केरळच्या नंतर इकडल्या भागात आपण गेलो टीएन म्हणजे तामिळनाडू. त्यानंतर एपी म्हणजे बघा आंध्र प्रदेश. त्यानंतर आहे ओडिसा राज्य, कोणता बोललोय ओडिसा. आणि PB म्हणजे काय बघा त्या ठिकाणी पश्चिम बंगाल. म्हणजे भारतामध्ये हे 9 राज्य असे आहेत की ज्यांना त्या ठिकाणी समुद्रकिनारा लागून आहेत. आणि या अरबी समुद्रामध्ये जो बेटांचा समूह आहे त्या समूहाला आपल्याला एक नाव द्यायचं आहे आणि ते नाव लक्षात ठेवा, चला लक्षद्वीप बेट समूह. कोणता? लक्षद्वीप. आणि या बंगालच्या उपसागरामध्ये जो त्या ठिकाणी बेटांचा समूह आहे त्याला आपल्याला एक नाव द्यायचं आहे अंदमान निकोबार. काय बोललोय मी? अंदमान निकोबार. आता इथंच तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न आहेत, अरबी समुद्रामध्ये कोणते बेट आणि बंगालच्या उपसागरामध्ये कोणते बेट. मग अरबी समुद्रामध्ये बेट कोणते आले? लक्षद्वीप. आणि तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये कोणते बघा? अंदमान निकोबार. मग आपल्याला काय करायचंय आता, कोणत्या राज्याला नेमका किती समुद्र आहे, समुद्र किनारा किती लागलेला आहे, आपण त्याच्याबद्दल या ठिकाणी बोलणार होतो. आता लक्ष द्या बघा, गुजरात राज्याचा एकूण समुद्र किनारा आहे बघा 1700 किलोमीटर. किती बोलले त्या ठिकाणी? 1700 किलोमीटर. महाराष्ट्राचा एकूण समुद्र किनारा 720 किलोमीटर. गोव्याचा एकूण समुद्र किनारा आहे बघा 113 किलोमीटर. कर्नाटकचा एकूण समुद्र किनारा 258 किलोमीटर. केरळचा एकूण समुद्र किनारा 560 किलोमीटर. तामिळनाडूचा एकूण समुद्र किनारा 907 किलोमीटर. त्यानंतर आंध्र प्रदेशाचा एकूण समुद्र किनारा 1011 किलोमीटर. ओडिसाचा एकूण समुद्र किनारा जर आपण पाहिला तर ओडिसाचा एकूण समुद्र किनारा 457 किलोमीटर. आणि पश्चिम बंगालचा एकूण समुद्र किनारा तो आहे बघा त्या ठिकाणी 374 किलोमीटर. किती बोललो मी? 374. या दोघांची जर आपण बेरीज केली तर याला म्हणायचे मुख्य भूमी. आणि या मुख्य भूमीचा मग एकूण समुद्र किनारा आहे 6100 किलोमीटर. 6100. आणि लक्षद्वीप जे बेट आहे बघा त्याचा एकूण समुद्र किनारा 132 किलोमीटर. किती बोलले? 132. आणि जे अंदमान निकोबार आहे याचा एकूण समुद्र किनारा 1285 किलोमीटर. किती? 1285. आणि ही जर तुम्ही बेरीज केली बघा 132 1285 तुमचं उत्तर आलं या ठिकाणी 1417 किलोमीटर. किती बोललो मी? 1400 किती बघा 17 किलोमीटर. आणि ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर फायनली आपली बेरीज झाली बघा 7517 किलोमीटर. म्हणजे 5517 किलोमीटर हा भारताचा काय त्या ठिकाणी एकूण समुद्र किनारा आहे बघा, एकूण समुद्र किनारा. आणि मुख्य भूमी 6100, बेट 1417 आणि एकूण आहे तुमचं मग 7517 किलोमीटर. तर अशा प्रकारची या ठिकाणी ही जी काही भारताची जलसीमा आहे आणि या ठिकाणी जी काही भारताची भूसीमा आहे ती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ओके, आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडं थोडंसं काय करा बघा, लक्ष द्या. काय सांगतो मी? मला सांगा आता मी तुम्हाला मगापासून काय सांगतो की भारताची जी भूसीमा आहे बघा, काय बोलले? भारताची काय त्या ठिकाणी भूसीमा ही आहे बघा या ठिकाणी 16 राज्यासोबत. किती राज्य? 16. आणि जी भारताची या ठिकाणी जलसीमा आहे ती जलसीमा आहे बघा त्या ठिकाणी एकूण किती राज्यासोबत? 9 राज्य. मग आता मला सांगा 16 आणि जर 9 जर आपण बघितले तर तुमचं उत्तर किती आलं पोरांनो? हे आलं 25. किती आलं बघा? 25. पण मला सांगा याच्यामध्ये 2 राज्य असे आहेत की ज्यांना जलसीमा पण आहे आणि ज्यांना काय त्या ठिकाणी भूसीमा पण आहे बघा. जलसीमा पण आहे आणि भूसीमा पण आहे. कोणते? लक्ष द्या. आता मला सांगा गुजरात याला त्या ठिकाणी जलसीमा लागलेली आहे आणि इकडे पश्चिम बंगाल याला पण काय बघा जलसीमा आहे. बाकी हे जे राज्य आहेत या राज्यांना भूसीमा नाही आहे. महाराष्ट्रासोबत कोणत्याच देशाची सीमा नाही आहे, कर्नाटक सोबत नाही आहे, बाकी कोणतेच नाही आहेत, फक्त 2 राज्य पश्चिम बंगाल आणि गुजरात. आता तुम्ही इकडे पण बघू शकता, इथं पण हे राज्य आहेत पश्चिम बंगाल आणि गुजरात. अरे बरोबर आहे का? आता लक्ष द्या, हे कुठे येतं? पश्चिम बंगाल. आता इथं पण पश्चिम बंगाल आहे, नेपाळ सोबत, बांगलादेश सोबत पण आहे, भूतान सोबत पण आहे. आणि जर तुम्ही इथं पाकिस्तान सोबत गेले बघा तर इथं पाकिस्तान सोबत त्या ठिकाणी कोणतं राज्य आहे? गुजरात. म्हणजे या राज्याचा जर आपण विचार केला तर यापैकी 2 राज्य अशी आहेत की ज्यांच्या सीमा म्हणजे त्या राज्यांना जल आणि भू अशा दोन्ही पण सीमा लागल्यात. मग ते 2 राज्य काय करा बघा, त्यातून मायनस करा. मग 25 - 2 आलं तुमचं उत्तर किती बघा या ठिकाणी 23 राज्य. आणि भारतामध्ये या घडीला आत्ता एकूण राज्य किती आहेत? 28 घटक राज्य.
मग 28 मधून 23 काढा. 28 मधून त्या ठिकाणी काय बघा 23 जर काढले तर राहिले तुमचे 5 राज्य आणि या 5 राज्यांना म्हणायचे भूवेष्टित राज्य. काय बोललो बघा, भूवेष्टित राज्य. भूवेष्टित म्हणजे असं राज्य की ज्या राज्याला या ठिकाणी कोणत्याच देशाची जल आणि भूसीमा लागून नाही. त्याच्या चारही बाजूने त्या ठिकाणी जमीन आहे आणि ती फक्त भारताचीच आहे. म्हणजे त्या राज्याला इतर कोणत्याच देशाची सीमा लागलेली नाहीये. पण कोणती सीमा, जल आणि भू, ह्या दोन्हीपैकी कोणत्याच सीमा नाहीत. अशा त्या ठिकाणी 5 राज्य आपल्या भारतामध्ये इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग हे 5 राज्य कोणते बघा, त्यातलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, चला कोणतं राज्य बघा, मध्य प्रदेश. त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं तर छत्तीसगड आहे. 3 नंबर लक्षात ठेवा, चला झारखंड नावाचं राज्य आहे. 4 नंबर जर आपण बघितलं तर तेलंगणा नावाचं राज्य आहे. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा, चला काय बघा त्या ठिकाणी हरियाणा नावाचं राज्य आहे. हे आहेत त्या ठिकाणी भारतातले पूर्णपणे 5 भूवेष्टित राज्य. ओके, चला इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर का? 28 घटक राज्य आहेत. काय तुमचं नाव? शहाज गरड सर. 29 राज्य नाही सध्याला भारतामध्ये, 28 राज्य आहेत. ठीक आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला, राज्यांची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आता मला सांगा, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? कमेंट करून सांगा, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? बोला, लवकर बोला. नाही, ओके. चला, एक 2 मिनिटं लक्ष द्या. यस, काय म्हणता मॅडम? कन्फ्युजन, हा ठीक आहे ना. बघा, कन्फ्युजन जर होत असेल तर थोडासा वेट करा. हे लेक्चर पुन्हा रिपीट बघा. हे झाल्यानंतर डबल एकदा लेक्चर प्रॉपर माइंड सेट करा, शांतता आणि प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन त्या लेक्चरवर द्या आणि पुन्हा रिपीट लेक्चर करा. सेकंड लेक्चरमध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही, डायरेक्ट कायमस्वरूपी हा तुमचा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. ओके, हो कंटेंटमध्ये आहे सगळं, काय काळजी नका करू. काय म्हणताय? हा पॅच नकाशात कुठे दाखवला आहे? कोणता पॅच सर? आपला पण ग्रुप आहे का व्हॉट्सअपला? बघा, व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे कोणताच, मी तुम्हाला तेच सांगतोय. हे मुलांनी वैयक्तिक त्यांचे ग्रुप बनवलेले आहेत. आपल्या क्लासचा व्हॉट्सअप ग्रुप नाही मित्रांनो, कारण की भरपूर सारी मुलं आहेत, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवणं पॉसिबल नाही आहे. बरं ठीक आहे, चला लक्ष द्या. दोन मिनिट लक्ष द्या. तुमचा हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा, तसा टेलिग्राम चॅनलला तुम्ही सगळेजण जॉईन आहात, परंतु तुमच्यापैकी बरेचसे मुलं टेलिग्राम ते लवकर पाहत नाही वगैरे वगैरे काय असेल ते. मी आता काय करतो बघा, एक तुमचा व्हॉट्सअप ग्रुप बनवतो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुप बनवतो, पण होतंय काय बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, ग्रुप बनवतो मी, पण नंतर माझ्याकडे कोणत्या कंप्लेंट्स नाही आल्या पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, उगं काहीतरी विचित्र प्रकार घडून जातो. हे अनुभव आम्हाला आहेत बघा, म्हणून आम्ही ते ग्रुप वगैरे काही बनवत नाही. आता म्हणजे एक तर असंच दिवसभरामध्ये 12-12, 13-13 तास आम्ही लेक्चर घेतो आणि त्यातून अजून दुसरे काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. तर म्हणजे नंबर घेतला कोणी कोणाचा, फोन केले, उगत ते लफडे होतात बघा बाकीचे. म्हणजे तो डोक्याला, म्हणजे आपला मेन टार्गेट आता बाजूला आणि हे बाकीचे इतर तुमचे प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करत बसावं लागतंय. समजलं काय बोललो मी? ग्रुप मी बनवतो, परंतु सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही सगळे वेल मॅच्युअर्ड आहात, जास्त कोणी त्या ठिकाणी त्या ग्रुपवरती चॅटिंग वगैरे करणार नाहीये. ठीक आहे, 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. आता हे आपलं चाललंय. त्यानंतर आता अजून एक मुद्दा असा की मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी
ही PYQची बॅच जॉईन केलेली. कोणती बघा? PYQ. PYQची बॅच ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, तुमचे लेक्चर मित्रांनो डायरेक्ट मी सोमवारपासून स्टार्ट करणार आहे. आणि जे मुलं अजून पण बॅच जॉईन करायचे बाकी आहेत, की ज्यांनी अजून PYQची बॅच जॉईन नाही केली, जॉईन करू शकता. अजून तुमच्याकडे 2 दिवस, आज आणि उद्याच दिवस आहे. फीस अत्यंत कमी ठेवलेली आहे मी, 199 रुपयात 2013 ते 2021 पर्यंत झालेले तुमचे सर्व जे काही सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासाचे लेक्चर आहेत, PYQज आहेत, ते याच्यामध्ये आपण घेतोय. आणि एक आपण महासेमिनार घेतोय बघा, महारणसंग्राम नावच दिलं त्याला मी, महारणसंग्राम. आणि तो असणार आहे प्राचीन इतिहासावरती, प्राचीन हिस्ट्री, खतरनाक पद्धतीनं. ठीक आहे, आपण तो घेऊया पुढच्या काही दिवसामध्ये. चालेल? ठीक आहे. आता मी आज थोडंसं जास्त वेळ घ्यायचं होतं, पण इथे थांबतोय मी. उद्या डबल मी त्या ठिकाणी लेक्चर घेईल. ठीक आहे, आजच्या पुरतं इथपर्यंत सफिशियंट आहे. कारण की आता हे खूप मोठा कंटेंट या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तेवढं तुम्ही करा. रिपीट लेक्चर करा ज्यांना त्या ठिकाणी समजलेलं नाही आहे. उद्या डबल आपण त्या ठिकाणी पुढचं तुमचं प्रकरण मी कव्हर करतो, भारतातील राज्यांची निर्मिती. काय म्हणताय सर? मी 250 पेमेंट केले आहे बॅचला, ॲड होताना बायचं कुपन येते का? जाऊ द्या, 250 केले तर जाऊ द्या. 199 आहे, 50 रुपये आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो असं. ओके, बरोबर आहे की नाही? हां, असू द्या, काय अडचण नाही. चहा पाणी होऊन जाईल आमचं तेवढं, त्या काळजी नका करू. बरं चला, असू द्या, असो. आता थांबू आपण, भेटू आपण आपल्या पुढच्या तासामध्ये. ओके, म्हणजे डायरेक्ट उद्याच्या तासामध्ये. तर उद्या तुमचा पेपर पण होईल, एक लक्षात घ्या. उद्या फुल लेंथवरती पेपर होईल, त्याचा टाईमटेबल वगैरे मी तुम्हाला कळवतो का कधी होईल, काय होईल ते. चालेल? चला थांबूया, भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.